नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सुभेदार घरामध्ये आता एकाएक मोठा धमाका होणार आहे. प्रिया ही प्रत्येक वेळेला आता अश्विनला समजावून थकलेली आहे. अश्विन देखील आता हळूहळू प्रियाची साथ सोडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता वाढदिवसाच्या दिवशी जेव्हा सायलीला दारू पाजणारी प्रिया ही चुकून स्वतःच दारू जेव्हा पिणार आहे, तेव्हा मात्र ती सगळ्या साया गोष्टी कुटुंबासमोर बरणार आहे. आता प्रियाचे एक एक कटकारस्थान कशा प्रकारे सुभेदार कुटुंबासमोर येणार आहे, सगळ्या जणांसमोर आता प्रियाची कशी वाट लागणार आहे आणि फायनली प्रियाची आता सुभेदार कुटुंबामधून अश्विन कशा प्रकारे हकलपट्टी करणार, हे सगळे आपल्याला आताच्या या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की आता साक्षी अडकायला जाते, म्हणजे साक्षीला सायलीने बघितले. त्यामुळे प्रियाला पूर्ण भीती आहे. म्हणजे सायली कुठे काही बोलते का याकडे अगदी तीच बारीक लक्ष असतं. कारण की कितीही काही झालं तरीही जर समजा साक्षी पकडली गेली तर पुन्हा एकदा प्रिया कोंडीत पकडली जाईल. त्यामुळे अगदी सायलीला ती व्यवस्थित लक्ष ठेवून असते. सायली काय करते, कुठे जाते, या सगळ्या गोष्टीकडे प्रियाच अगदी बारीकच लक्ष असतं. त्यामुळे किती काय झालं तरीही प्रियाला या सगळ्या गोष्टींपासून, म्हणजे सायलीपासून साक्षीला वाचवायचं असतं. तर अश्विन हा कितीही काही झालं तरीही तिच्या ऐकायलाच तयार नसतो. म्हणूनच आता प्रिया ठरवते की काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून सायलीची मान खाली जाईल घरामध्ये आणि मी पुन्हा माझी पहिल्याची जागा पटकावेन. किती काही झालं तरी पहिले जसं मला कल्पना आणि पूर्णा आजी मान द्यायची ना, तसाच मान मला आता सायली पुढे मिळाला पाहिजे, अशी प्रियाची आता सगळी खेळी सुरू होणार आहे. तर महिप्तला अर्जुन विचारतो की किती काही झालं तरीही तू लपवण्याचा प्रयत्न केलास तरी तुझं सत्य लवकरच बाहेर येईल. एक का राक्षस हा अशा प्रकारे कोणाला तरी भेकडायला घाबरतो, म्हणजेच महिप्त शिकरे हा कोणातरी एका माणसाला घाबरतो, हे मला पटत नाहीये. इतकं मोठं सत्य हे तू लपवतोयस. तेव्हा मात्र जेव्हा वकिलाच नाव येतं तेव्हा मात्र इथे मैप चिकरे आता गप्प बसतो. कारण कीत याला वाचवायला येणारी ती जी वकील असते प्रभूने, ती स्वतः साक्षीच असते. आता अर्जुन तिच्याबद्दलचे डिटेल्स जेव्हा महिप्तला मागतो तेव्हा महिप्तला काही तोंड उघडता येत नसतं, म्हणजे महिप्त तिच्याबद्दल काही सांगत नसतो. त्यामुळे आता अर्जुनला पूर्णपणे दाट शक्यता येते की हे जे कोण वकील आहे त्या वकिलाला मला शोधलं पाहिजे. आणि अर्जुन तिला, म्हणजेच आता तिच्याबद्दलची सगळी माहिती काढण्यासाठी अर्जुन पुढे झालेला असतो. किती काही झालं तरी आता ही वकील नेमकी कोण आहे आणि तिच्या या केसशी किंवा या सगळ्याशी काय संबंध आहे, महिप्तने कोणाला कॉल केलाय किंवा कुठल्या वकिलाला कॉन्टॅक्ट केलाय, असे कोणतेही डिटेल्स पोलिसांकडे नाही. मग नेमका महिप्तने फोन लावला तरी कसा आणि नेमकं काय झालं, या सगळ्याची तपासणी आता अर्जुन करण्यास ठरवतो. आणि त्यासाठी इन्स्पेक्टर सावंत यांच्याशी अर्जुन बोलतो, म्हणजेच नागराजला. तर इतक्यात बेल मिळणार नाही, पण नेमकं महिप्तच प्रकरण काय, महिप्तची ही असणारी वकीलबाई नेमकी कोण आहे, या सगळ्या गोष्टी आता अर्जुन हा तिथे पोलिसांना विचारतो. तेव्हा पोलीस त्या व्यक्तीच वर्णन करू लागतात, म्हणजे ती व्यक्ती नेमकी कोण आहे. म्हणूनच अर्जुन म्हणतो की आता त्या व्यक्तीला पुन्हा भेटण्याची वेळ आहे. नेमकी हे वकील कोण आहे हे मला सगळ्या बघितलं पाहिजे. त्याच्याच मागे काहीतरी रहस्य नक्कीच दडलेलं असू शकतं. जर ती वकील ही आपल्या ओळखीची असेल तर ठीक, आणि जर ती आपल्या ओळखीची नसेल तर त्याच्या मागे काहीतरी नक्की प्रकरण आहे. आणि तेच प्रकरण आपल्याला महिप्तच्या साक्षीपर्यंत पोहोचेल. म्हणजे महिप्त हा नागराजच्या विरोधात का साक्ष देत नाहीये, या सगळ्याचा पुरावा त्याच्यातूनच लागेल. त्यामुळे अर्जुन ठरवतो की किती काही झालं तरीही महिप्तच हे जे काही वागणं आहे ते नेमकं काय आहे यावरूनच आपल्याला लक्षात येईल. तर इथे
या सगळ्या गोष्टी अर्जुन पोलिसांना विचारतो आणि एकदा की नागराजच्या विरोधात महिप्तने साक्ष दिली तर मात्र काही नागराज वाचणार नसतो हे अगदी व्यवस्थितपणे अर्जुनला माहीत असतं. त्यामुळे अर्जुन काही करून आता नागराजला जेलमध्ये टाकण्यासाठी कुठलाही प्रयत्न करून महिप्तची बोलती चालू करणारच असतो. आणि हे सगळं आता जेव्हा नागराज पाहतो तेव्हा त्याला जबरदस्त अशी भीती वाटत असते. कारण की काही झालं तरी अर्जुन आपल्याला काही सोडणार नाही, त्याला फाशीची शिक्षा मिळाल याशिवाय तो काही गप्प बसणार नाही हे आता नागराजला आणि महिप्तला चांगलंच कळलेलं असतं. आणि मुद्दामच नागराजला आता महिप्त बोलून दाखवत असतो. पोलीस स्टेशनमध्ये काय रे नाग्या, तुला माहिती आहे का तो अर्जुन सुभेदार काय काय करतोय. ती नागराजचेही आता धाबे चांगलेच दणालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आता इथे विमल ही सगळ्यांसमोर मस्त आनंदात जेवण वाढत असते आणि सगळ्यांमध्ये बोलणं सुरू असतं की लवकरात लवकर आपल्या घरामध्ये आता कोणत फंक्शन येते, खरंच खूप मजा करण्याच मन करते. अस्मपिता म्हणते की अरे तुम्ही विसरत आहात का, लवकरच आपल्या सायली आणि अर्जुनची वेडिंग अॅनिव्हर्सरी येते. कल्पना म्हणते की अगं हो, मग विसरणार तरी कसं, हाच तर क्षण होता ज्या वेळेला सायली आपल्या घरात आली होती आणि प्रतिमा आणि आपली रविराज भाऊजी दोघे जणही कसेच खंबीरपणे तिच्या मागे उभे होते ना. तेव्हा मग प्रतिमा म्हणते की हो, कल्पना म्हणते की खरंच थक्यू प्रतिमा, त्यावेळेला तू आणि रविराज भाऊजींनी जर साथ दिली नसती ना सायलीची तर मात्र आम्ही एवढी सुंदर आणि चांगली गुणसून गमावली असती. जर लग्न झालं असतं ना पुन्हा अर्जुनच त्या प्रियाशी तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. आता सगळेजण खूप हसत असतात. तेव्हा मग अस्मिता म्हणते की नाही गो ममा, हे परवडण्यासारखंच नव्हतं. खरंच जर त्या दोघांच लग्न झालं असतं ना तर मला माहिती नाही माझं काय झालं असतं. तेवढ्यातच आता साहिली येते आणि म्हणते की कसली चर्चा सुरू, एवढी काहीतरी गंभीर विषयावर चर्चा सुरू असं वाटतं. तेव्हा मग साहिली म्हणते की बोला बोला. तेव्हा अस्मिता बोलायला लागते की अग हो, म्हणजे तुमच्या लग्नाबद्दल बोलतोय आम्ही. तेव्हा साहिली म्हणते की अच्छा, म्हणजे आमच्या लग्नाच्या फंक्शनबद्दल बोलताय का तुम्ही. तेव्हा मग अस्मिता म्हणते की हो, म्हणजे आमचं ते चालू आहे, फंक्शनच्या बद्दलच बोलणं. म्हणजे तुमचं जेव्हा ते लग्न झालं असेल पहिले ते सोडूनच द्या आणि या गेल्या वर्षी जे काही तुमचं लग्न झालं त्याबद्दल आमचं सगळं बोलणं सुरू आहे. आणि हो, याचीच जे सेलिब्रेशन आहे ते दणक्यात झालं पाहिजे बरं का, कारण की यावर्षी आपण सगळेजण एकत्र आहोत. म्हणजे अनायासे रविराज काका, प्रतिमा हत्या आणि सुमन काकू सगळेजण आपण एकत्र आहोत. त्यामुळे धमाल मज्जा करायची. अर्जुन म्हणतो की प्रश्नच नाहीये, म्हणजे किती काही झालं तरी आपल्याला यावर्षी एकदम कल्ला करायचाय, धमाल मस्ती करायची. आणि अस्मिता ताईच जे बाळ आहे ना ते बोललं पाहिजे की मी अजून या जगात का बरं आलो नाहीये, मलाही या जगात या घरात यायचं आहे असं एकंदर त्या बाळाला वाटलं पाहिजे. तेव्हा मग आता सायली आणि अस्मिता हसायला लागतात. तेव्हा मग अस्मिता म्हणते की काय रे अर्जुन, बाळ आल्यावर मला एन्जॉय करायला मिळणार आहे की नाही काय माहिती. अशी सगळी त्यांची मजा सुरू असते. सायली म्हणते की तुम्ही कशाला काळजी करताय बाळासाठी, घरात इतकी सगळी मंडळी आहेत ना, तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज नाहीये, सगळे जण आहेत, मुळे तुम्ही घाबरूच नका. आणि बाळ झालं ना तरी आपण रविराज काका आणि प्रतिमा त्याला इथेच ठेवून घेऊया, म्हणजे कसं आहे ना, किती काही झालं तरी भरपूर पंडळी असणार आहेत. तेव्हा सुमन काकू मात्र गप्प असते. सायली म्हणते की सुमन काकू, काय आजी, तुम्हालाही अगदी खमकेपणाने उभं राहायचं बरं का. सगळेजण अगदी आनंदात असतात आणि सायली आणि अर्जुन यांच्या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन कसं करायचं याचं सगळं काही प्लॅनिंग असतं. ते सगळं प्लॅनिंग अस्मिता करत असते. त्यामुळे किती काही झालं तरीही आता या प्लॅनिंगमध्ये जराही कसरत तर ती सोडणार नाही अस्मिता. आता कल्पना, प्रतिमा, सुमन आणि विमल या चौघींच्याही मदतीने सायलीसाठी करणार असते. आजपर्यंत सायली सगळ्यांसाठी
करते, मग आपण तिला काहीतरी वेगळं असं सरप्राईज देऊया असं सगळं प्लॅनिंग आता अस्मिताच्या डोक्यामध्ये सुरू असतं. आणि हे जे सगळं काही अस्मिता ठरवत असते त्यामध्ये प्रियाला मोडता आणायचा असतो, कारण की प्रियाला खूपच जास्त राग येत असतो. इतकं सगळं सेलिब्रेशन हे फक्त सायलीसाठी आणि अर्जुनसाठीच कशाला, माझा आणि माझे आणि अश्विनची पण अनिव्हर्सरी येते त्यावेळेला या लोकांना काहीही कसं वाटत नाही, म्हणजे आमच्यासाठी कोणीच कसं काही सेलिब्रेशन करत नाही याचा राग मात्र प्रियाच्या मनामध्ये असतो. प्रिया ठरवते की आता मला एक गोष्ट करायची, मी ना या फंक्शनमध्ये सामील होणार आणि या फंक्शनमध्ये सामील होऊनच मी सायलीला कशी सगळ्यांच्या नजरेत पाडते ना तेच बघत रहा, असं सगळं प्रियाच्या मनामध्ये आता सुरू असतं. त्यामुळे ती सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने बघत असते. तर इथे रविराजला अर्जुन सांगत असतो, सीनियर मला एका गोष्टीबद्दल कळले, म्हणजे तो त्याला विचारतो की तुझ्या ओळखीमध्ये कोणी ॲडव्होकेट प्रभूने मधून म्हणून आहे का, तेव्हा म्हणजे जी गुन्हेगारांना वगैरे मदत करते महिप्त सारख्या. तेव्हा मग रविराज म्हणतो की नाही रे, म्हणजे अशी माझ्या ओळखीमध्ये अजून तरी कोणी नाहीये. नक की कशाबद्दल बोलतोय तू? त्यावेळेला मग अर्जुन सगळं काही सांगतो. अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट प्रभूने म्हणून कोणीतरी केस घेण्यासाठी महिपची आलेली होती. तेव्हा मग रविराज त्याला म्हणतो की एक काम कर, सगळ्या गोष्टींचा अगदी व्यवस्थितपणे छडा लाव, कारण की या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना यामागेच काहीतरी रहस्य नक्की दडलेलं असू शकतं. आणि महिप्त नाव का घेत नाहीये नागराजच, या सगळ्या गोष्टी यामधून आपल्याला समजतील, नक्कीच समजतील. तर इथे आता प्रिया हे सगळं करत असताना मुद्दाम सगळ्यांसमोर दाखवत असते, अश्विन आणि सगळ्यांसमोर, की या पार्टीमध्ये मी सामील आहे. परंतु ती लोकमध्ये काहीतरी वेगळंच घेऊन चालत असते. आता सगळे जण छान फंक्शनमध्ये बिझी असतात. सायली, अर्जुन छानपैकी तयारी करून सगळ्यांसमोर आलेले असताना प्रिया म्हणत असते की माझ्याकडे किंवा अश्विनकडे कोणाच लक्षच नाहीये. आणि हा अश्विन अमूर्ख स्वतः पुढे पुढे करत चाललेला आहे. त्याला कळतही नाहीये की अजिबातच कोणी आपल्याकडे लक्ष देत नाही, तरी हा पुढे करतो. नाही काही झालं ना तरी आता मला सायलीची मस्ती जिरवायला हवी, काहीही करून. आता प्रियाच्या पोटात नुसतं कुदूसपुस्त असतं की ही सायली प्रत्येक वेळेला भाव खाऊन जाते. आणि मुद्दामच प्रतिमाला देखील ती जाऊन बोलते की आई आई, अगं तुला हे सगळं बरोबर वाटतंय काम? म्हणजे तू प्रत्येक वेळेला त्या सायलीची लाड करते आणि माझी लाड कोण करणार ग? माझी आई माझी लाड करणार नाही तर कोण करणार? प्रत्येक वेळेला तूच हे सगळं असं बोलत असते. माझा कोणीतरी विचार करणार आहे की नाही? तेव्हा प्रतिमा तिला म्हणते की अगं असं काय बोलतेस तू? अगं त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, उत्सव मूर्ती आहेत, ते मग त्यांचेच लाड केले जाणार ना? त्यावेळेला मग प्रिया म्हणते की तसं नाही अग, आजच बद्दल नाही बोलत मी, प्रत्येक वेळेला बोलते मी. म्हणजे किती काही झालं तरी प्रत्येक वेळेला सायलीस कशी लाडकी असते हेच तू मला प्रत्येक वेळेला दाखवून देते. तेव्हा मग अश्विन प्रियावरती ओरडतो आणि म्हणतो की तन्वी, अगं हे सगळं असं बोलण्याची या वेळेला काही गरज होती का? मला वाटत होतं की तू हळूहळू सुधारते, परंतु तरीही तुझ्या वागण्या बोलण्यात काहीही बदल दिसून येत नाही. बदल दिसून येत नाहीये. जाऊ दे, प्रथम आत्या तू तिच्या बोलण्याकडे अजिबातच लक्ष देऊ नको. आपल्या घरात आज एक चांगलं फंक्शन आहे, घरामध्ये सगळी माणसं खूप आनंदी आहेत, त्यामुळे आपण असं कुठल्याही कुत्सित बुद्धीच्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही आणि आपण आपल्या फंक्शनमध्ये छान बिझी राहायचं. तेव्हा आता अश्विन देखील सगळ्यांच्या सोबतीने फंक्शनमध्ये सेलिब्रेट करण्यासाठी येतोय. हे पाहून सायली आणि घरातल्या सगळ्यांनाही खूप आनंद होतो. आता सायली ही अश्विन भाऊजी या नाना असं म्हणून त्याला काहीतरी खायला देते. तेव्हा सगळेजण अगदी छान एन्जॉय करत असतात. अर्जुन हा पूर्णाजी सोबत डान्स करत असतो. किती काही झालं तरी पूर्णाजी माझी पहिली गर्लफ्रेंड आहे, बाबा बायको असं म्हणून तो आता सायलीला तिथेच ठेवतो आणि पूर्णाजी आणि अर्जुन सगळ्यांसमोर डान्स करत असतात.
तेव्हा आता त्यांचं हे सगळं पाहून सगळेजण खूप आनंदात असतात. आता सायली ही तिच्या सगळ्या गोष्टींमध्ये बिझी असते. त्याच वेळेला मग प्रिया मात्र मोलकरणी सारखी सगळं काही करत असते. प्रिया मुद्दामच मदत करत असते. प्रिया ठरवते की आता या सायलीला मी काही सोडणार नाही. म्हणूनच ती विमलला म्हणते की विमलताई, चला सगळेजण छान एन्जॉय करतात म्हणून ना आपण कोल्ड्रिंक्स भरायला घेऊया. म्हणूनच आता सायली आणि अर्जुन यांचे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन म्हणजेच केक कटिंग होतं. त्याच वेळेला आता केक कटिंग झाल्यानंतर सगळेजण येतात. पूर्णाजी आणि कल्पना आपल्या लाडक्या सायली आणि अर्जुन यांना केक भरवत असतात. आणि त्यानंतर मग प्रिया लांबूनच विमलला इशारा करते आणि विमलला बोलवून म्हणते की चल आपण ना आता मस्तपैकी सगळ्यांना कोल्ड्रिंक्स देऊया. तेव्हा आता मग तिने ऑलरेडी सायलीसाठी जो ग्लास तयार करून ठेवलेला असतो तो ग्लास ती बाजूलाच ठेवते आणि म्हणते की आता हा ग्लास सायलीच्या पोटात गेला पाहिजे. एकदा की हा ग्लास सायलीच्या पोटात गेला तर मात्र सायली सगळं काही मूर्खासारखा बडबडणार आणि सायलीचा तमाशा लोकांसमोर दिसणार. 4 लोकांसमोर जेव्हा सायली ही सुभेदार घण्याची इज्जत घालवेल ना तेव्हाच या सगळ्यांचे डोळे उघडतील. तेव्हाच या सगळ्यांना समजेल की सायली ही कशी आहे. म्हणून म्हणजे सायलीची मान सगळ्यांसमोर खाली जायचे पाहिजे असं प्रियाची इच्छा असते. त्यामुळे आता जेव्हा प्रिया ही सगळ्यांसमोर येते त्याच वेळेला मात्र सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात. आता इथे मुद्दामच विमलकडे ती ग्लास देते, ट्रे, आणि सगळ्यांना विमल ते कोल्ड्रिंक प्यायला देते. आणि मग आता सायली ही ते कोल्ड्रिंक घेत नसते. विमल ताई म्हणते की घ्या ना सायली ताई. अहो आता बसा, तुम्ही नका सर करू, मी आणि दोघी जणी आहोत ना, त्यामुळे आम्ही दोघी जणी करू हे सगळं. तेव्हा म्हणून आता सायली ही ते जे कोल्ड्रिंक्स असतं ते कोल्ड्रिंक घेते. परंतु जो ग्लास सायलीसाठी तयार करून ठेवलेला असतो तो सायलीला दिला जात नाही. कारण की आता सायलीला स्वतः प्रिया येऊन ग्लास देत असते. कारण की काही चुकायला नको म्हणून. परंतु सायलीने दुसराच ग्लास उचललेला असतो. हे काही प्रियाच्या लक्षात येत नाही. प्रिया आता म्हणते की घ्या सगळ्यांनी, एन्जॉय करा. मी आज सगळ्यांसाठी खूप छान ज्यूस बनवलाय आणि हो, मी आता ठरवलं की किती काही झालं तरीही मनात कुठल्याही प्रकारचा शंका ठेवायची नाही. सायली, अर्जुन, तुम्हा दोघांना हॅपी अॅनिव्हर्सरी. तुम्हाला दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं ती विश करते. तेव्हा सायली आणि अर्जुन अगदी आश्चर्याने तिच्याकडे बघतात आणि ओ थँक यू व्हेरी मच असं म्हणून तिला देखील ते थँक्यूच म्हणतात. आता सायली म्हणते किंवा प्रिया बदलली याचं काही म्हणजे काही कारण असेल का? नक्की ही अशी का बरं वागत असेल? इतकी चांगली अचानक प्रिया कशी वागू शकते याचा विचार आता सायलीच्या मन देत असतो. कदाचित अश्विनमुळे हे सगळं असेल असंही ही त्यांना वाटत असतं. आता अर्जुन हा म्हणत असतो की बायको बस नाही थे. तेव्हा सायली तो ज्यूसचा ग्लास पिते आणि तेवढ्यातच आता विमल ताई म्हणते की अरे तन्वी ताई, तुम्ही ज्यूस घेतलाच नाहीये, या ना तुम्ही पण हा ज्यूस घ्या. त्यावेळेला मग ती म्हणते की अग नको नको राहू दे. मग विमल म्हणते की असं कसं अश्विन भाऊजी, तुम्ही पण बसा. अश्विन दादा आणि प्रियाताई, तुम्ही दोघेही ज्यूस घ्या. आता प्रियाला देखील ती ज्यूस प्यायला देते. प्रिया विचार करते की चला आपल्यालाही मान मिळतो तर कशाला मागे मागे पडा. म्हणून ती आता अश्विन सोबत बाजूला बघते आणि अश्विन देखील आता प्रिया अशी वागत असल्यामुळे तिच्या सोबत चांगलं वागत असतो. आता प्रिया तो ज्यूस घटघट पिते. मात्र तो जो ज्यूस असतो तिने सायलीला तयार केलेला तोच वताच ती पिते. कारण की एक म्हण असते, आपण जेव्हा दुसऱ्यांना खड्ड्यात पाडायला बघतो ना तेव्हा आपण स्वतः जाऊन त्या खड्ड्यात पडतो. हे बाकी बरोबर आहे. त्यामुळे आता जेव्हा सायलीला तयार केलेला ज्यूस प्रिया स्वतः पिते तेव्हा मात्र प्रिया पूर्ण जिंकते आणि रडायला सुरुवात करते. आता तिचा हा जो अवतार आहे तो अवतार सगळ्यांसमोर आलेला असतो. ती आता रडायला लागते आणि म्हणते की हे माझ्यासोबत काय होते हे सगळं ना, तुम्ही सगळे जणांना मुद्दाम करताय. मला माहिती आहे, मला ना कोणीही मान देत नाहीये. सगळेजण माझ्याशी खूप चुकीचं वागताय.
माझी स्वतःची आई वडील. तुम्हाला माहिती नाहीये की मी कोण आहे. ते तुम्ही मला अजून ओळखलेलं नाहीये. तुम्हाला वाटते तशी मी अजिबातच नाही असं म्हणून ते मुद्दाम रडून रडून सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर कव्हर करत असते आणि सगळ्या ख्या गोष्टी बोलून दाखवत असते. आणि हेही म्हण आता महिप्त अडकला नागराज अडकला. आता मी पण अडकणार साक्षी पण अडकणार आता. अशा प्रकारे प्रियाने सगळ्यांसमोर स्वतःच्या तोंडातून साक्षीच नाव घेतलेलं असतं आणि त्याचमुळे साक्षी जिवंत आहे हे देखील आता अर्जुनला समजलेलं असतं. म्हणजे सायलीने जे काही बघितले ते अगदी खरं आहे. साक्षी शिखरे जिवंत आहे हे आता अर्जुनला समजतंय. त्यामुळेच आता अर्जुनला कळतं महिपचा जो सिक्रेट पॉइंट आहे म्हणजेच ती आहे साक्षी शिखरे. आता सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या समोर आलेल्या आहेत. प्रियाच सगळं जे काही सत्य आहे ते प्रियाने स्वतःच्या तोंडून बोलून दाखवले. नेमकं आता पुढे काय घडणार आहे, प्रियाची आता कशी वाट लागणार साक्षी बरोबरच अर्जुन प्रियाला देखील जेलमध्ये टाकणार का, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.